हेमलकशात आल्यावर खूप कठीण, जीवावर बेतण्याचे प्रसंगही डॉक्टरांवर खूप आले. त्यातला न विसरता येण्यासारखा प्रसंग म्हणजे त्यांच्यावर झालेला मधमाशांचा हल्ला. एका रविवारी जास्त पेशंट्स नसल्याने 1-2 जणांना इमर्जन्सीसाठी दवाखान्यावर ठेवून डॉक्टर प्रकाश, मंदाताई, त्यांचा 10-11 महिन्यांचा मुलगा दिगंत, बहीण रेणुका व त्यांचे पती विलास हे सगळे दुपारी जेवून 12-12:30च्या सुमारास फिरायला बाहेर पडले. प्रकल्पापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर ते गेले. टेकडी फिरून झाल्यावर खाली उतरायच्या तयारीत ते होते. तिथे त्या टेकडीच्या शेवटच्या भागात मधमाशांची अनेक पोळी होती. पण ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नव्हती. या सगळ्या माणसांच्या आवाजाचा मधमाशांना त्रास झाला की अजून काही झाले ते कळलेच नाही. पण अचानक त्या माशांनी या सगळ्यांवर हल्ला चढवला. त्यामुळे सगळे घाबरून वाट फुटेल तिथे धावू लागले. माशा मागे होत्याच. या सगळ्या गडबडीत बाकी सगळे टेकडी उतरून खाली गेले, पण कसे माहित नाही. डॉक्टर प्रकाश आणि मंदाताई मात्र तिथेच अडकले. माशांच्या ते पूर्णपणे तावडीत सापडले होते. जितके ते माशांना चुकवायचा प्रयत्न करत होते, तितक्या त्या जास्त चावत होत्या. तिथे त्यांना लपायला कुठे आडोसाही नव्हता. थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आले की आपण जागचे हल्लो नाही तर माशा चावत नाहीत. पण हे कळेपर्यंत त्या दोघांना भरपूर माशा चावल्या होत्या. मंदाताईंना तर हजारात एखाद्याला येते तशी जोरदार ॲलर्जिक रिॲक्शन आली. अंगाची आग होण्याबरोबरच त्यांना उलट्या होऊ लागल्या. डायरियाचा त्रासही सुरू झाला. बाकीचे निघून जाऊन 1-2 तास होऊन गेले होते. त्यातल्या त्यात बाळाला, दिगंतला घेऊन गेले होते, ही एक समाधानाची गोष्ट होती. पण आता इथून सुटायचे कसे याची काळजी त्यांना लागून राहिली. मंदाताईंची अवस्था बिघडत चालली होती. त्या थोड्याशा बेशुद्ध अवस्थेत होत्या. एकसारख्या पाणी मागत होत्या. पण माशा अजूनही आजूबाजूला असल्याने त्यांना तिथून हलताही येत नव्हते. असे जवळजवळ 3-3.5 तास गेले. हळूहळू अंधार पडू लागला होता. मंदाताई डॉक्टरांना तिथून जायला सांगत होत्या. पण आता जे काही होईल ते आपल्या दोघांचे होईल या निश्चयाने डॉक्टर तिथून हलले नाहीत. काळजी करू नकोस, कोणीतरी नक्की येईल, असा ते मंदाताईंना धीर देत होते. आणि इतक्यात त्यांना त्यांच्या बहिणीचा, रेणुकाताईंचा, त्या बैलगाडी आणि काही कार्यकर्त्यांना मदतीसाठी घेऊन आल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून डॉक्टरांच्या जीवात जीव आला. अंधार पडू लागल्यामुळे माशांचा त्रासही थोडा कमी झाला होता. पण मंदाताईंना चालणे शक्य नसल्याने त्यांच्यासाठी बांबू तोडून डोली तयार केली आणि त्यात त्यांना बसवून टेकडीवरून खाली आणण्यात आले. वाटेत गाव लागले, तिथे त्यांना पिण्यासाठी पाणी दिले. असे करता करता दुपारी 12 वाजता निघालेल्या त्यांना प्रकल्पावर पोहोचायला रात्रीचे 8 वाजले. तिथे सगळे त्यांची वाटच बघत होते. सगळ्यांना माशा प्रचंड प्रमाणात चावल्यामुळे सगळ्यांचे चेहरे सुजले होते, वेडेवाकडे झाले होते. आता उपचार करायला हवे होते. पण नेमके काय उपचार करायचे हे डॉक्टरांना माहित नव्हते. फक्त 500 माशा चावल्या तर शरीरात इतके विष पसरते की माणूस मरू शकतो एवढेच त्यांनी ऐकले होते. शेवटी पुस्तकात वाचून त्यांनी ॲलर्जी कमी होण्याचे इंजेक्शन सगळ्यांना दिले. मंदाताई आणि इतर काही जणांना सलाईन लावले. मंदाताई तर काहीच करण्याच्या परिस्थितीत नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांना इंजेक्शन कोण देणार हा मोठा प्रश्न पडला. शेवटी जगदीश गोडबोले यांनी त्यांना इंजेक्शन दिले. दुसऱ्या दिवशीही सगळ्यांचे चेहरे सुजलेलेच होते. मधमाशांनी नांगी मारल्यावर त्या नांगीतून शरीरात काटा घुसतो. दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांचे काटे काढण्यात आले. मंदाताईंच्या शरीरातून 140 काटे निघाले तर डॉक्टरांच्या शरीरातून 100 काटे निघाले. काहींना तर 200 मधमाशा चावल्या होत्या. छोट्याशा दिगंतच्या अंगातूनही 40 काटे निघाले होते. एक माशी चावली तर अंगाची आगाग होते. मग एवढ्या माशा चावल्यावर त्या छोट्याशा बाळाचे काय झाले असेल? मंदाताईंचा तर तो पुनर्जन्मच होता. असाच अजून एक प्रसंग त्यांच्यावर ओढावला होता. तो 1978-79 सालच्या पावसाळ्यात. इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुल गौतमीने रौद्र रूप धारण केल्याने भामरागडचा रस्ता बंद झाला होता. तसेच हेमलकशात झालेल्या तुफान पावसाने बांदिया नदी आणि नागेपल्लीकडे जाणारे नाले इतके भरले की पाण्याला जायला वाटच राहिली नव्हती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी पाणी उलटे फिरून प्रकल्पावर आले. या वेळेपर्यंत सगळे पक्क्या घरात राहत होते. पण ती घरं होती एक मजली. त्या सगळ्या घरांना, नुकत्याच सुरू झालेल्या आश्रमशाळेला आणि दवाखान्याला पाण्याने वेढा घातला. तिथे असलेली सगळी कुटुंब, पेशंट्स, पेशंट बरोबर आलेले नातेवाईक आणि आश्रमशाळेतली 100-125 मुलं त्या वेढ्यात अडकली. काय करायचे ते कोणालाही सुचत नव्हते. या पावसात भरून ठेवलेले धान्य भिजले तर काय करायचे? एवढ्या सगळ्यांनी काय खायचे?
हा प्रश्न तर होताच, पण त्याही पेक्षा जर पाऊस असाच आणखी 1-2 दिवस सुरू राहिला तर सगळे बुडण्याची भीती जास्त होती. बाहेरच्या कोणाचीही मदत घेता येत नव्हती. पण सुदैवाने पावसाचा जोर कमी झाला आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. असा प्रसंग पुन्हा ओढावू नये म्हणून पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत डॉक्टरांनी गच्ची असलेले घर बांधून घेतले. जेणेकरून असे काही घडले तर 100-150 माणसे आणि धान्य यांची सोय उंचावर करता येऊ शकेल. पावसामुळे, पुरामुळे जीवावर बेतण्याचा असाच एक प्रसंग डॉक्टर आणि मंदाताईंवर त्यांचे नुकतेच लग्न झाले होते तेव्हा आला होता. तेव्हा ते नागपुरातच राहत होते. नागेपल्लीला भरलेल्या श्रमसंस्कार शिबिरात जाण्यासाठी ते दोघे स्कूटरवरून निघाले. रस्त्यांची अवस्था त्यावेळी खूप वाईट होती. त्यात पाऊस पडल्याने ती अजूनच खराब झाली होती. त्यात रस्त्यात लागणाऱ्या नाल्यातून जाताना त्यांची स्कूटर बंद पडली. पण डॉक्टरांनी ती कशीबशी सुरू केली आणि ते दोघे शिबिराला पोहोचले. त्यांना बघून ताई, बाबा, विकास या सगळ्यांना आनंद झाला. 2-3 दिवस शिबिरावर राहिल्यावर डॉक्टर आणि मंदाताई पुन्हा नागपूरला जायला निघाले, तेव्हा बाबांनी स्कूटर घेऊन जायला नकार दिला. शिबिराचे सामान घेऊन ट्रक आला होता. त्या ट्रकमध्ये स्कूटर टाकली आणि डॉक्टर प्रकाश, मंदाताई, विकास, रेणुका हे सगळेच त्या ट्रकने निघाले. पण या परतीच्या प्रवासात मात्र त्या सगळ्यांची साक्षात मृत्यूशीच गाठ पडली. चंद्रपूरच्या अलीकडे कोठारी नाल्याचा पूल लागतो. तिथे पोहोचेपर्यंत पाऊस थांबला होता, पण नाल्याला कमरेच्या वरपर्यंत पाणी होते. त्यामुळे खाली उतरून पाणी संथ आहे की पाण्याला वेग आहे याचा अंदाज घेतला. पाण्याला वेग असेल तर गाडी पाण्यात घालणे धोक्याचे असते. त्या नाल्याला पाणी भरपूर होते, पण ते संथ होते. एवढ्या पाण्यातून लहान गाडी गेली नसती. पण ट्रक असल्याने या सगळ्यांनी नाला पार करायचे ठरवले. पण पाणी जेव्हा पुलावरून वाहत असते तेव्हा त्याचा अंदाज घेऊन गाडी पलीकडे नेणे हे कौशल्याचे काम असते. कारण सगळीकडे असलेल्या पाण्यामुळे पुलाचे कठडे नेमके कुठे आहेत याचा अंदाज येत नाही. थोडा जरी अंदाज चुकला तरी गाडी पुराच्या पाण्यात कोसळण्याची शक्यता असते. पाण्याचा अंदाज घेण्यासाठी त्यावेळेला इतर वाहनातून आलेले बरेच लोक उतरले होते. दोन्ही बाजूला लोक थांबलेले असल्याने डॉक्टरांच्या पुढे असलेल्या ट्रकला पुलाचे कठडे कुठे असावेत याचा अंदाज आला. त्या ड्रायव्हरने हिम्मत करून बरोबर त्या लोकांच्या मधून ट्रक काढला. त्याला बघून डॉक्टर विकास यांनाही धीर आला आणि त्यांनीही त्यांचा ट्रक पाण्यात घातला. इतर सगळेजण जीव मुठीत धरून बसले होते. पूल संपता संपता त्यांचा ट्रक थोडासा घसरला, पण तोपर्यंत ट्रकने पूल पार केला होता. जीव वाचल्याच्या आनंदात मग त्यांनी मागे पाहिलेही नव्हते. पण नागपूरला गेल्यावर त्यांनी बातम्या ऐकल्या तेव्हा त्यांना कळले की त्यांच्या मागे एक बस होती. पाठोपाठ 2 ट्रक सुखरूपपणे पूल पार करून गेल्याचे बघून त्या बस ड्रायव्हरलाही धीर आला. बसमधले 4-5 लोक काठाला उभे होते. त्यांनाही त्याने बसमध्ये बसायला सांगून बस पाण्यात घातली. पण त्याचा अंदाज चुकला. एक चाक पाण्यात गेले आणि बस कलंडून पाण्यात बुडाली. त्यात 55 जण गेले. जे बसमध्ये चढले नाहीत तेवढेच 4-5 जण वाचले. ती बातमी ऐकून सगळ्यांना खूप वाईट वाटले. कारण त्या बसमधल्या प्रवाशांमुळेच त्यांना पुलाच्या कठड्यांचा अंदाज आला होता आणि ते नदी पार करू शकले होते. पण ते मात्र बुडून मेले होते. 1984 मध्ये नागपूरला जीपने जात असताना त्यांच्यावर असाच अजून एक प्रसंग ओढावला होता. तेव्हा जीपमध्ये डॉक्टर प्रकाश, मंदाताई, त्यांचा 7 वर्षांचा मुलगा अनिकेत व 2 वर्षांची आरती सुद्धा होती. शिवाय जीपला सामान भरलेली ट्रॉली जोडली होती. रस्त्यात त्यांना लागलेल्या 2-3 नाल्यातून कमी पाणी असल्याने ते सहज पार झाले होते. पण पुढचा एक नाला मात्र भरून वाहत होता. त्याचे पाणी कमी होण्याची वाट बघत ते सगळे 2-3 तास थांबले आणि पाणी कमी होतंय असे वाटल्यावर डॉक्टरांनी जीप पाण्यात घातली. पण गाडी नाल्याच्या मध्ये आली आणि तिथे जमा झालेल्या रेतीत रुतली. डॉक्टरांनी वेग वाढवून जीप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण जीप बाहेर न निघता अजूनच खोल रुतली आणि गाडीच्या खिडक्यांमधून पाणी आत यायला लागले. त्यामुळे मुलं घाबरून रडू लागली. त्या पाण्याने सगळ्यांचे कपडे, गिअरबॉक्स सगळे ओलेचिंब झाले. पण सुदैवाने डिझेलची गाडी असल्याने जीप बंद पडली नव्हती. शेवटी डॉक्टर खाली उतरले. त्यांनी मंदाताईंना एक्सेलरेटरवर पाय दाबून ठेवायला सांगितला. ट्रॉलीचा भार जीपला होत असल्याने ती जीप पासून वेगळी केली. मग जीपची चाकं रेतीतून मोकळी करून तिला पाण्यातून बाहेर काढायचा प्रयत्न ते करू लागले. या वेळेपर्यंत जीप मधले सगळे पाण्यातच होते.
शेवटी एक जोरदार झटका दिल्यानंतर जीप पाण्यातून बाहेर आली. नंतर ट्रॉलीलाही दोर बांधून तिलाही कशीबशी खेचून बाहेर काढली. आत्मविश्वासाच्या बळावर अशा अनेक प्रसंगातून डॉक्टरांनी त्यांची व इतरांची सुटका करून घेतली होती. हेमलकशात राहताना जसे पाऊस आणि त्यामुळे येणाऱ्या पुरामुळे जीवावरचे प्रसंग उद्भवले, तसेच प्राण्यांमुळेही जगावेगळे अनुभव त्यांना आले.